नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, ज्या तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तो नमो शेतकरी योजनेचा नववा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली। त्याचसोबत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कालच बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम जमा झालेली आहे। आता उर्वरित शेतकरी बांधव जे राहिलेले आहेत त्यांच्या देखील खात्यावरती आज या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे जर का तुमच्या खात्यावरती काल रक्कम जमा झालेली नसेल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारच्या माध्यमातून या दुसऱ्या टप्प्यासाठी लावलंय का हे तुम्हाला पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता जमा होणार आहे की नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे या ठिकाणी समजणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट सरकारच्या माध्यमातून जारी झाली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। ज्या तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, आता तो 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणाल नमो हप्ताच म्हणजेच की 9वा हप्ता जमा झाला नाही, मग लगेच सरकार 10वा हप्ता का देतंय? तर याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला, त्यामुळे आता 10व्या हप्त्याची सुद्धा वेळ आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहीतच आहे आणि त्यामुळेच आता सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये एकत्रपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी 10 ते 11 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत आणि 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव या ठिकाणी पात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय का पात्रतेच्या यादीमध्ये गेलाय हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आता पुढे 1 ते 2 मिनिटे वेळ काढून पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा होत आहे। काल ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली, आता नेमकी आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि नेमकी कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, हे जर का तुम्हाला आता जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। संपूर्ण माहिती समजून घ्या। तुम्ही पात्र कशा प्रकारे व्हाल, तुम्ही पात्र आहेत का, तुम्ही का अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंच नाही, हे आता तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की आज तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे की नाही। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, आता पात्र आणि अपात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे आता सविस्तरपणे तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळालेला आहे, त्यामुळे तुमच्या जर का खात्यावरती लाभ मिळालेला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का हे एकदा नक्की चेक करा। होय शेतकरी बांधवांनो, जर का या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर डायरेक्ट तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे फक्त आता तुम्हाला पाहायचं आहे की या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे या 14 जिल्ह्यातील म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का हे तुम्हाला पाहायचं आहे। त्यासोबत तुम्ही पात्र आहेत का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे आणि का तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये गेलाय हे देखील तुम्हाला आता पाहायचं आहे। सविस्तरपणे मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे सांगतो की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे, नेमकी कोणते 14 जिल्हे सरकारच्या माध्यमातूून देण्यामध्ये आलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो पाहूयात की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत। तर
पहा आता नंबर 1 वरती म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतो. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही अपात्र राहू शकता. शेतकरी बांधवांनो हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुम्ही मागील घेतलेले असतील तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता व 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. परंतु जर का तुम्हाला नमोचे मागील हप्ते मिळालेले नसतील तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा पुढील हप्त्याचा सुद्धा मिळणार नाही. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो हे काम सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. आणि जे शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांना डायरेक्ट लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यांच्या फक्त जिल्ह्याचं नाव यादीमध्ये जर का आलं तर तुम्हाला डायरेक्ट लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती काम म्हणजेच की तुमची ई-केवायसी अपूर्ण नसली पाहिजे. शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी जर का अपूर्ण असेल तर तुम्ही म्हणजेच की हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. आणि जर का तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला पूर्णपणे हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. होय शेतकरी बांधवांनो तुम्हाला पूर्णपणे हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे जर का तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर. त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं बँक खात्याशी आधार लिंक असणं देखील अनिवार्य आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधव अपात्र राहणार आहेत. आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र राहणार आहेत. तर तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो समजलंच असेल कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत. आता हे समजून घ्या की कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे. शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत. तुम्ही आता फक्त तुमच्या जर का जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तर मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला कधीही पैसे खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. तर आता चला कोणते 14 जिल्हे आहेत हे जाणून घेऊया. तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग ठाणे. सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग ठाणे मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर गडचिरोली गोंदियामधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गडचिरोली गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर हिंगोली जळगाव जालना मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला, लातूर, नागपूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला या जिल्ह्यामधील जर रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जमा होणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.